नो या रे या लवकर भर भर सारे या मजा करा रे मजा करा आज दिवस तुमचा समजा. पण जेव्हा जेव्हा बसने प्रवास करतो संध्याकाळच्या वेळेस तेव्हा खूप वेळ आपल्याला ते दिसत असतो तो निसर्ग, पण आपण खरोखरच त्याच्याकडे लक्ष देत नाही. पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर ओढाने सोने वाटे वाहुनिया दूर झाडांनी किती मुकुट घातले डोकीस सोनेरी. आता ह्यात बघा सूर्याची सोनेरी किरण झाडांवर पसरलेली असतात, त्याबद्दल कवी म्हणतात झाडांनी किती मुकुट घातले डोकीस सोनेरी कुरणांवर शेतात पसरला गुलाल चौफेरी. माझ्या गळा मोत्याच्या माळा काही आणखी कोणाला चल रे दादाचा हाटळा तुझ्या गळा माझ्या गळा. काय काय वस्तू एकवेगळ्या ना कंठी मज अंगठी आणखी गोफ कोणाला वेड लागले दादाला मला कुणाचे ताईला तुझ्या. वा, काय मुलायम आवाज आहे, सुंदर. ऑपॉर्च्युनिटी की मी इथे आलीच आहे, तर एक छोटीशी कविता आहे की मला वाटतं आपल्या बऱ्याच जणांना त्याच्याबद्दल खूप आवडेल असं मला वाटतंय. तर एक आई आपल्या लाडक्याच म्हणते की जो तिच्या म्हणजे लाडका किंवा लाडकी मुलांना की तू आमच्यापासून खूप लांब गेलायस आता. तर आपल्यातल्या बऱ्याच जणांची मुलं परदेशात आहेत मला वाटतं, बऱ्यापैकी जणांची. तर हे ऐकताना ही कविता मी जेव्हा जेव्हा वाचते तेव्हा मला म्हणजे शेवटच्या 2 ओळी वाचताना रडूच येतं, पण तरी तुम्हाला आज मी वाचून दाखवते. तेव्हा तू आम्हाला हाक मारत होतास, तेव्हा तू आम्हाला हाक मारत होतास तुझ्या आनंदात सहभागी होण्यासाठी, पण आमचे हात गुंतलेले होते रोजची भाकरी मिळवण्यासाठी. तुला आम्ही हवे होतो तुझ्या बरोबर खेळण्यासाठी, तुला आम्ही हवे होतो तुझ्या बरोबर खेळण्यासाठी, आम्ही मात्र राबत होतो आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी. जेव्हा जेव्हा तू बोलवत होतास तुझ्या पुस्तकातील आनंद लुटण्यासाठी, जेव्हा जेव्हा तू बोलावत होतास तुझ्या पुस्तकातील आनंद लुटण्यासाठी, आता वेळ नाही उद्या सांगू हेच उत्तर होतं रे आमचं तुझ्यासाठी. तुला रात्रही उजाडायची आमच्या सहवासाची भूक भागवण्यासाठी, तुला रात्रही उजाडायची आमच्या सहवासाची भूक भागवण्यासाठी, आम्ही थकलेले शिणलेले गाढ झोपायचो सकाळपर्यंत उजाडण्यासाठी. भुरकन उडाले ते अनमोल क्षण पुन्हा हातात न सापडण्यासाठी, भुरकन उडाले ते अनमोल क्षण पुन्हा हातात न सापडण्यासाठी. तुझे लहानपण घेऊन गेले, तुला मोठा करून गेले आमच्यासाठी. आता तुला तुझं विश्व आहे बरं का, आता तुला तुझं विश्व आहे, तुझे सोबती तुझ्याशी खेळण्यासाठी.
आमचे हात मात्र आता रिकामे उरले आयुष्यातला आनंद शोधण्यासाठी. हरवली ती पुस्तकं, हरवली ती खेळणी, ते गोड मुके शुभम करोती नेहमीसाठी. सारं सारं आता जुनं झालं, फक्त आम्ही उरलो आमच्यासाठी. आता वाटतं घड्याळ उलट फिरावं परत, फक्त एकदा काही वर्षांसाठी. आता वाटतं घड्याळ उलट फिरावं, फक्त एकदा काही वर्षांसाठी. तेव्हा तू आम्हाला जे सांगत होतास ते सारं सारं समजून घेण्यासाठी, ते सारं सारं समजून घेण्यासाठी. वा वा वा. मस्त कॉमन